नमस्कार, मी पूर्वा आणि मित्रकला या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण काय बघणार आहोत? मागचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये ड्रॉइंग एक्झाम कशी सोप्या पद्धतीने तुम्ही देऊ शकाल हा बघितलायत का? त्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की डिझाइन पेपर कसा द्यायचा आणि त्याच्यासाठी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायचा हे मी तुमच्यासाठी घेऊन येईन आणि अनेक लोकांनी या अशा कमेंट केल्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे। चला तर मग बघूया डिझाइनच्या पेपरची तयारी करताना कुठल्या 5 गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या। ही 5वी गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि मला नाही वाटत की मित्रकला या चॅनल शिवाय दुसरे कोणी तुम्हाला ही सांगितली असेल। त्यामुळे काय करायचंय तुम्हाला माहितीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर डिझाइनच्या पेपरसाठी आपल्याला उपयोगाला येणारी सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे चित्ररचना, कंपोजिशन। कंपोजिशन म्हणजे काय किंवा चित्ररचना म्हणजे काय? तर तुम्हाला जो काही भाग काढायला दिलाय, म्हणजे जर तुम्ही एलिमेंटरी साठी असाल तर कदाचित तुम्हाला स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंगल अशा शेप मध्ये आतमध्ये शेप्स काढायचे असतील आणि जर तुम्ही इंटरमिजिएटला असाल तर तेच तुम्हाला बॅगेसाठी किंवा दरवाजासाठी किंवा एखाद्या लेबलसाठी डिझाइन तयार करायचं असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे पेपर व्यवस्थित वाचा आणि रॉ तुमच्या इथे लिहून ठेवा। समजा एलिमेंटरीला असाल तर किती ट्रायंगल काढायचे, किती सर्कल काढायचे, वेवी लाईन्स किती काढायच्या आहेत, झिगझॅग लाईन आहेत का, हे व्यवस्थित तुमच्या इथे कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नंतर चेक करायला बरं पडेल। आणि जर तुम्ही इंटरमिजिएटला असाल तर तुम्ही चित्ररचना कशी करणार आहात हे रफ कुठेतरी काढणं खूप गरजेचं आहे। म्हणजे सिमेट्रिकल करणार आहात का नॉन सिमेट्रिकल करणार आहात, आणि मग सिमेट्रिकल करणार आहात तर एक पार्ट काढताना नेहमी ही गोष्ट तुम्हाला डोक्यात ठेवायची की तो दुसऱ्यांदा काढल्यानंतर म्हणजे ही सिमेट्री आहे आणि हे परत तुम्ही जेव्हा या साईडला काढाल तेव्हा त्यातले भाग हे फार रिकामे नाही ना वाटणार किंवा खूप भरगच्च भरलेलं नाही ना वाटणार। आणि सगळ्यात महत्त्वाचं इंटरमिजिएटच्या मुलांसाठी की आपल्याला ही चित्ररचना नंतर रंगवायची। बरेचसे स्टुडंट्स जेव्हा चित्र म्हणजे कंपोजिशन करतात ना तेव्हा तुमच्या याच्यानुसार तुम्ही करत जाता आणि मग ते इतके छोटे छोटे आणि इतकं नाजूक डिझाइन तयार होतं की ते रंगवायला खूप कठीण पडतं। त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे। आता चित्ररचना किंवा कंपोजिशन म्हणजे नेमकं काय किंवा नक्की ते कसं करायचं हे या व्हिडिओत सांगितलं ना तर हा व्हिडिओ असा खूप गुंतागुंतीचा होईल। मग त्याच्यापेक्षा मी त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते जर तुम्हाला हवा असेल तर एक काम करा, तुम्हाला जर ह्याच्यावर स्वतंत्र एक व्हिडिओ हवा असेल तर पटकन कमेंटमध्ये कंपोजिशन असं टाईप करा, बघूया किती जणांना रिक्वायरमेंट वाटते। पण अगदी सोप्या शब्दात कंपोजिशन सांगायचं तर तुम्हाला दिलेली स्पेस ही व्यवस्थित वापरणं खूप, आता तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर त्यानुसार खूप छोटी छोटी डिझाईन्स, खूप गिचबीड एका साईडला आणि एका ठिकाणी खूप पार्ट रिकामा आहे असं नाही करायचं, व्यवस्थित बॅलन्सिंग करायचं। मग हे बॅलन्सिंग कसं करू शकता? तर आता समजा सर्कल तुम्हाला सांगितले तर एक छोटं सर्कल, एक मोठं सर्कल, एक 2 फिश तुम्हाला सांगितलेत तर ते दोन्ही फिश दाखवताना कशा पद्धतीने ठेवायचं म्हटलं ना, अशा खूप गोष्टी आहेत कंपोजिशन मध्ये। सो बेटर वे आपण याचा एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ। आता गोष्ट दुसरी, कसं आहे, तुम्ही कंपोजिशन खूप छान केलं आणि खूप छान पद्धतीने काढलं पण डिझाइन पेपरचा सगळ्यात मूळ गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही कुठली कलर स्कीम वापरताय किंवा रंगसंगती कशी ठेवताय। हे कलर स्कीमचे खूप वेगवेगळे प्रकार येतात। सगळ्यात पहिला येतो तो म्हणजे मोनो कलर स्कीम, म्हणजे एकाच कलरच्या वेगवेगळ्या रंगछटा आपण वापरतो। रंगछटा म्हणजे पटकन सांगते, समजा तुम्ही ब्ल्यू कलर घेतलात तर या ब्ल्यू कलर मध्ये तुम्ही थोडा 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 असा काळा रंग मिक्स करत गेलात की त्याच्या लोकीच्या शेड्स तयार होतात आणि सेम त्या ब्ल्यू कलर मध्ये तुम्ही थोडा 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 असा पांढरा कलर वाढवत गेलात की हायकीच्या शेड्स तयार होतात। सो याला म्हणतो आपण की, म्हणजे हायकी आणि लोकी। तर ह्या कलर्स तुम्ही व्यवस्थितरित्या तिथे वापरणं, म्हणजे एकाच कलरच्या या वेगवेगळ्या छटा वापरल्यात तर ती मोनो कलर स्कीम झाली। 2 कॉन्ट्रास्ट कलर वापरले, जसे कॉन्ट्रास्ट कलरचा पहिली पेअर आहे रेड आणि ग्रीन, अजून 2 पेअर काय
बघूया अभ्यास किती झालाय ते मला कमेंटमध्ये सांगा की अजून 2 पेअर कॉन्ट्रास्ट कलरच्या काय आहेत त्या. सो अशी कॉन्ट्रास्ट कलर स्कीम तुम्ही वापरू शकता किंवा वॉर्म कलर स्कीम वापरू शकता. वॉर्म म्हणजे ज्याच्यामध्ये रेड येतो, ऑरेंज येतो आणि रेडिश पर्पल कलर येतो आणि त्याच्या कलर शेड्स येतात. किंवा कूल कलर स्कीम वापरू शकता की ज्याच्यामध्ये ब्ल्यू, ग्रीन अशा शेड्स येऊ शकतात. सो अशा पद्धतीने तुम्ही कुठल्या कलर स्कीम वापरणार आहात हे तुम्ही चित्ररचना करायच्या आधीच म्हणजे तुमचं कंपोजिशन तयार व्हायच्या आधी तुमच्या डोक्यात पाहिजे आणि त्यानुसार कुठली शेड कुठे देणार आहात हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही कलर शेड कशा म्हणजे रंग असाच आपला करायचा आणि जसा हातात आलाय तसा द्यायचा, त्या भागात रंगवायचा, असं चित्र अजिबात चांगलं दिसत नाही. तुम्हाला समजा फिश काढायला आले किंवा फ्लॉवर्स काढायला आली तर ती उठून दिसली पाहिजे. तिथे कुठला कलर देणार आहात, मग जे बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडला कुठला कलर देणार आहात, ह्या सगळ्याचा विचार करा आणि त्यानुसार चित्र रंगवा. खूप जास्त उपयोग होईल. आता कलर स्कीम आपल्याला कळली, कंपोजिशन आपल्याला कळलं. मग तिसरी गोष्ट कुठली आहे, तर गोष्ट तिसरी आहे शार्पनेस. तुम्ही जेव्हा कलर देताय तेव्हा त्या पार्टमध्ये व्यवस्थित शार्पनेस ठेवणं. शार्पनेस म्हणजे एज बरोबर ठेवायची आणि मध्ये कलर देताना देखील प्लेन द्यायचा. ह्या गोष्टी जपणं खूप महत्त्वाचं असतं. मग हे तुम्ही कसं करू शकता, समजा तुम्ही म्हणजे कमी नंबरचा ब्रश घेतला, जो कुठला कम्फर्टेबल असेल तो, म्हणजे अगदी 000 पासून ते 2 नंबर पर्यंतचा कुठलाही राऊंड शेप ब्रश तुम्ही घेतलात, त्याच्यामध्ये कलर घेतलात, तर सर्वात पहिल्यांदा काय करा की तो कलर त्या बॉर्डरला देऊन घ्या. मग बॉर्डरला कलर देताना शार्पनेस ठेवताना काय गोष्ट करायची, एक ट्रिक सांगते, कोणाला सांगू नका. नाही असं नाही म्हणणार, कोणाला सांगू नका, उलट सगळ्यांना सांगा, सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि मस्त शेअर करा आणि त्यांना सुद्धा सांगा की मित्रकला चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे परीक्षा सोपी जाईल. तर चला आता बघूया शार्पनेस कसा ठेवायचा ते. तर असा मस्त एक श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा नाही आणि श्वास घेतलेला असताना लाईन काढायची. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता श्वास सोडायचा तेव्हा ब्रश बाजूला करा आणि मग श्वास सोडा. आपोआप छान शार्पनेस राहील. खोटं वाटतंय, करून बघा घरी आणि मला सांगा उपयोग झाला की नाही. हे बघा आता कसं आहे, मित्रकलाला कम्युनिटी टॅब सुद्धा आलेला आहे. तिथे तुम्ही तुमच्या पोस्ट देखील करू शकता, तुम्ही काढलेली चित्र देखील पोस्ट करू शकता. तर त्याचा मस्त उपयोग करा आणि याला अनुसरून जर तुम्ही काही चित्र काढली असतील ना तर तिथे नक्की पोस्ट करा. आता गोष्ट आहे चौथी गोष्ट आहे की तुम्ही कलर केल्यानंतर त्याला फिनिशिंग व्यवस्थित होतंय. म्हणजे आपण शार्पनेस ठेवला, आपण कलर छान निवडले, तरी बरेच वेळेला असं होतं की रंग इकडचा तिकडे जातो, कारण आपल्याला तासांचं म्हणजे आवर्स रिस्ट्रिक्शन आहे. मग अशा वेळेला त्याला एक छान अशी व्हाईट कलरने बॉर्डर करायची किंवा ब्लॅक कलरने बॉर्डर करायची. आता कसं आहे, तुम्हाला काय विषय येतोय डिझाईनला, पेपरला, याच्यावर या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. पण तुम्ही कुठल्याही रंगाने त्याला एखादी बॉर्डर करणं किंवा जे पार्ट्स तुम्हाला उठून दिसायला हवेत किंवा जे पार्ट तुम्हाला मागे जायला हवेत अशा ठिकाणी टेक्स्चर करणं. टेक्स्चरचे सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार येतात. जसं तुम्ही मोझॅक स्टाईलने टेक्स्चर करू शकता, स्क्रिबल करू शकता किंवा अजून असे बरेच प्रकार आहेत ज्याने टेक्स्चर तुम्ही करू शकता. आता परत मी तुम्हाला म्हणते, कारण हे परत टेक्स्चरचा एक मोठा व्हिडिओ होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला जर टेक्स्चरचे काय काय प्रकार आपण करू शकतो हे जर बघायचं असेल किंवा अभ्यास करायचा असेल तर एक काम करा की डिझाईन टेक्स्चर असं कमेंटमध्ये टाईप करा, म्हणजे त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. सो असं टेक्स्चर करणं आणि तुमचं जे डिझाईन आहे त्याला फिनिश करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता शेवटची पण तेवढीच महत्त्वाची गोष्ट जी कोणीही तुम्हाला सांगणार नाही, पण मित्रकला त्याच्यासाठीच आहे, तुम्हाला सांगण्यासाठी. तर ती गोष्ट काय, तर तुमचा पेपर हा प्रेझेंटेबल वाटला पाहिजे, छान दिसला पाहिजे आणि स्वच्छ ठेवला पाहिजे. जेव्हा कधी तुम्ही कलर करता तेव्हा इथे हाताला कलर लागतो, इथे लक्ष द्यायचं. एक तर इथे कलर लागला तर पहिला तो फडक्याने पुसून टाकायचा. पण बरेच वेळेला पेपरच्या वेळी गडबड असते, आपल्याला पटपट सगळं असं पूर्ण करून टाकायचं असतं. मग अशा वेळेला काय होतं, लक्ष नाही राहत. तर एक सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहे आणि हा उपाय माझ्या मते आमच्या चॅनलवरच तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तर काय उपाय आहे की तुमच्याबरोबर एखादा रफ पेपर किंवा तुमचं जे तुम्ही ज्याच्यावर रॉ स्केच केलेत ना असा पेपर तुमच्या हाताखाली असा घ्यायचा. तुम्हाला एक दाखवते मी, तर तुम्हाला या व्हिडिओ दिसतच असेल की तो पेपर कसा हाताखाली धरायचा. जिथे जिथे तुम्ही कलर धरताय तिथे या तळव्याखाली असा पेपर धरल्यामुळे तुमच्या हाताला जरी रंग लागला असेल तरी तो परत पेपरला लागणार नाही. आणि
अजून एक लक्ष द्यायचंय की त्या रफ पेपरला रंग लागत नाहीये ना, आणि तो जर रंग लागत असेल तर तुम्ही अजून एक उपाय करू शकता, ते म्हणजे तुमच्याकडे जे स्केल असेल तर ती स्केल अशा प्रकारे तुम्ही धरू शकता ज्यामुळे तुमची स्केल सुद्धा पेपरला टच होणार नाही, तुमच्या हाताला सपोर्ट सुद्धा मिळेल आणि शार्पनेस सुद्धा राहील. तर डिझाईन पेपरची प्रिपरेशन करण्यासाठीच्या या 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या मी तुम्हाला आज सांगितल्यात, ह्या तुम्हाला कशा वाटल्या? उपयोगाच्या वाटल्या ना? म्हणजे वाटणारच आहेत. त्यामुळे नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला सांगितलंय की अजून एलिमेंटरी इंटरमिजिएट रिलेटेड काही व्हिडिओ तुम्हाला हवे असतील, जसं आता मी एक जॉमेट्रीचं सम आहे जे बऱ्याच लोकांना अडतंय, त्यावरचा व्हिडिओ देखील तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. ते देखील तुम्हाला एखादा सम असेल ते तुम्हाला अडत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. त्यावेळेस त्यावरचे व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर आम्ही नक्की घेऊन येऊ, कारण परीक्षा आता तोंडावर आली आहे. फक्त 1.5 महिना राहिला एक्झामसाठी. मस्त तयारी करा आणि असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.